आज साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महंत, शिर्डीतील सगळे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे ज्यांच्या कल्पनेतून ही परिक्रमा महोत्सव सुरू झाला ते ग्रीन अँड क्लीन सिटीचे सगळे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, कार्याध्यक्ष सगळ्यांचे मनापासून सिटीकरांच्या वतीने आभार मानतो. कारण बऱ्याच वर्षापासून आपण काम करत असताना एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होतो. वेगळा म्हणजे सिटीचे पण स्वच्छतेमध्ये काम करतो. मग स्वच्छतेमध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना सुचली. त्या कल्पनेतून सिटी महोत्सव सुरू झाला, शिर्डी परिक्रमा सुरू झाली आणि आज शिर्डी परिक्रमा एवढी मोठी झाली का जसं 14 वर्षातून एकदा महाकुंभ होतो त्याप्रमाणे 13 फेब्रुवारी शिर्डीचा महाकुंभ यायला लागला अशी लोकांची मनाची धारणा आहे. आणि एवढी मोठी धारणा आली का लोक प्रत्येक जण म्हणाले, प्रत्येकाचे अनुभव सांगितले, पण साई भक्त जास्तीत जास्त यायला लागले. माझ्या मते शिर्डीमध्ये अनेक लोकांचे नाव येतील जातील, पण तुम्ही केलेलं काम, या परिक्रमाचं महोत्सवाचं काम कायम वर्षानुवर्ष सातत्याने शिरकाव टिकत राहील. कारण आता जर दुसरी तिसरी जर आवृत्ती येणार असेल प्रमोदीची तर त्याच्यामध्ये तुमचा उल्लेख होईल. त्याच्या अगोदर झाला होता जरा आमच्या काही लोकांचा. तर माझ्या मते ज्या ज्या आवृत्ती निघतील आता इथून पुढे भविष्य काळामध्ये त्यामध्ये ग्रीन क्लीन सिटीचं नाव सातत्याने मोठ्या ठळक आशयामध्ये वर राहील. आमच्या वर सुद्धा राहील पाहिजे शिर्डीकरांची, एवढी आमची प्रामुख्याची आहे. कारण कामच खूप चांगलं आहे आणि हा महोत्सव काय लहान नाही. आता प्रत्येकाच्या अनुभवातून सांगितलं, समजा साई भक्तीतील कसं त्यांनी स्वागत केलं पाहिजे. मला फक्त आपल्याला 2 निवेदन करायचं आहे. आपण फक्त ड्रेस कोडची एक व्यवस्था करा. भली ती जबाबदारी आमच्या शिर्डीकरणावर टाकली तरी, आपल्या शिर्डीकरणावर टाकली तरी चालत. कारण त्याचं काय होतं, ड्रेस कोड आणखी त्याला वेगळं स्वरूप येईल. आता जरा रंगीबेरंगी समजा साड्या घालणाऱ्या महिला आहेत, बऱ्यापैकी 30% बऱ्यापैकी महिला भगव्या साड्या घालतात. पुरुषांनी सुद्धा वेगळं टोपी घातली पाहिजे, वेगळी भगव्या कलर टोपी घातली पाहिजे. आणि त्याला एक दिसताना देश विदेशामध्ये सुद्धा कार्यक्रम अप्रतिम आहे, म्हणजे पाहतात लोक. हा जो शिर्डीच्या परिक्रमाचा महत्त्वाचा विषय तो आपल्याला सातत्याने, आता मागच्या वर्षी आपण बोललो त्याच्यानंतर काहीच केलं नाही. आपल्या गावामध्ये एक पद्धत आहे, एकदा विषय पुढे आला की त्याला परत मागे बसला जातो, त्याला सातत्याने पुढे नाही राहील. म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, शिवाजी गावातले असतील, आपण असेल तर तो ढसाला येणार. पुढच्या वर्षी आपण संकल्प केला पाहिजे का 2026 मध्ये तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे, अशा प्रकारे संकल्प केला पाहिजे. सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे सगळ्याचा. त्याच्यानंतर ऐतिहासिक त्याला नाव पडलं म्हणजे काय लोक घेतात. तसंच एक परिक्रमा महोत्सव सुद्धा आहे ना आपला, एक ऐतिहासिक आहे, खूप सुंदर आणि चांगला. लोकांना प्रामाणिकपणाने म्हणजे गावातल्या असू द्या, बाहेरच्या लोकांना असू द्या. आता माझ्या जाहीर करायची काही गरज नाही कुठं, एवढी जाहीर आहे त्या लॉकडाऊन केलं. पण काही काही लोक इबलीस आपले 10,000 लोक होते, पाठीमागे 3,000 होते. तुला काय करायचं, दादा किती एवढे आमचे गावातले, तुला काय करायचं तरी बरोबर नाही ना. तशी मोकळी पद्धती तुला काय करायचं. पण तू काय करतो, त्या साईबाबांचा, साई भक्तांचा अपमान करतो, आमच्या सिटीची बदनामी करतो, तेव्हा त्या लोकांनी सुद्धा थांबलं पाहिजे. यावरून पद आज लाखो लोकांचे पुढे आहे आणि असा म्हणजे अमोर्च कधी कोणाकडे होत नाही. आता आपण प्रत्येक ठिकाणी 14 वर्षांनी महाकुंभ येतो, एवढी गर्दी फार म्हणजे त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. आता मला ते 144 वर्षानंतर महाप्रयागराजला एवढा मोठा झाला, 3 त्याच्यावर खूप लाख करोड रुपये खर्च केले असतील, तेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचलं. आपला तर साईबाबांच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि गावाच्या एकोपामुळे एवढा मोठा महोत्सव होतो का त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्याला शब्दच नाही, म्हणजे माझ्याकडे तरी शब्द नाही. आणि खूपच सुंदर कार्यक्रम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि भाईंचं सांगितलं, कमलेकर भाऊन सांगितलं तर आपण 7:30ला सुरुवात केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर टोप्यासाठी जर काही खर्च येत असेल, समजा मी नागरिक सरांसंघ, नागरिक ट्रस्ट संघ चर्चा करतो आज रात्री बसून, तर तुम्ही 4-5 रुपयापर्यंत जर आले तर आपण साधारण आता 52 जणांवर समजा मी नागरिक सरकार बसतो. त्याच्यानंतर स्पॉन्सर काय आता तुम्हाला मी तुम्हाला सांगतो, गायक कोण आहे आपल्या गावात, गायक पाराजी ती माझी चांगली मित्र आहे. त्याच्यानंतर नागरिक आम्ही काय करू,
मला कोणाला साहेबाकडे सांगू, तुम्हाला काय करायचं काम घ्यायचंय ना, आणि साहेबाकडे चर्चा करायची नाही, आम्ही काही उडाल म्हणून तुझा काय अर्थ नाही का, आणि जाऊ द्या मग आपल्या करता ना नागरे रवी अजून सुद्धा चांगलं नियम काम करतो आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे शिर्डीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आता युवकांना लावलेलं असं प्रकारचं काम करतात, त्यांचं पण मनापासून आभार मानतो. आणि विनंती आहे मी बरं का डायरेक्टर साहेब, विनंती आहे ऐका ना, हा कार्यक्रम आपल्या घरचा काय कोणाचा वैयक्तिक नाही, जसं बाहेर सांगितलं कोणाकडे म्हणून वैयक्तिक कोणाचंच नाही आपल्याला. समजा तर मी समजा मानलं की बाबा समजा टोपी पाहिजे त्यासाठी यांना जर समजा 2-1 लाख रुपये खर्च असेल, समजा 2-3 लाख रुपये एक साईड मी धरलं, आपण 10-12 लोकांनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन करून दिलं पाहिजे आणि त्यांना एक हातभार लागला पाहिजे. म्हणजे गावाची शोभा आपण वाढवली, भक्तांची शोभा आपण वाढवायचं काम केलं पाहिजे. या मतात मी ज्यांना शक्य होईल त्यांनी आपण सगळ्यांनी त्याची अशी विनंती करतो आणि थांबतो. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08.